साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले असं अजून किती वेळ घराबाहेर बसून राहतल? दत्ता, माझो पाय पण आत पडाचो नाही. समोरचा सगळा जेवण दिसता हा सगळे आळे पडलेलो. पण आशो कशो पडल्या आळ्यो जेवणात? खरं सांगते मी काय नाही केलं. आम्ही सगळं स्वयंपाक केला आम्ही उघडूक गेले तर जेवणात आळं पडलेलं. यमुना, तुझ्यावर कोण आरोप करता हा? ह्या जा काय हात आमका माहित नाही काय? बरा झाला रे बाबा, नानांका पण बाहेर आणलो आपण. माधवा, वहिनी काय असत? ती बाहेर गेली. ह्यो आता खय बाहेर गेली हो? ती वॉकला गेली, पाय मोकळे करायला गेली. आहे काय होता हा आणि ह्यांका ह्या बरा सुचता. हो मी काय म्हणते, आता या घरात काय होईत काही सांगता येत नाही. मी पूर्वाक आणि गणेशक घेऊन माझ्या माहेराक निघून जाते. तुम्ही पण चला. डोका फिरलाय काय तुझा? ह्या घर असा सोडून मी तुझ्या माहेराक येऊन बसू? मग काय करायचं? मी माझ्या भावाक सांगते, वाटल्यास सगळे जण जाऊया थोडे दिवस. हो, आपला घर सोडान पाहुण्यांच्या घरात जायचा? काय बोलतोस तू? लोक काय म्हणतील? बाकीची माणसं ह्या सगळ्या झालेला असताना काय मोकळे करूक जातात. त्यांका कोण काय बोलत नाही. आणि आम्ही जीव वाचवूक काय केला तर काय गुन्हा हा? डोळ्यासमोर नुसती ती भावली येता, पंख्यात लटकवलेली. छाया, काय चाललंस? माझी बावली आहे तसा. जळली तुझी ती बावली. बस आहे. नाही नाही मका जाऊ खरं एकटा असत. आत किती जातस? बसाय निमूट. पण माझी बावली. आग लागली ती का? बघितलंस ना काय होता ते? मस्त आहे. मामा आली. का कसलाच काय नाही. निलिमा, कुठे गेली होतीस? मी जरा वॉकला गेले होते. हाय काय होता बघतस ना? मग फिरूचा काय? मग काय इथेच बसून राहायचं घाबरून? हे सगळं कोणीतरी मुद्दाम त्रास देण्यासाठी करतंय. कोण देता त्रास? मलाही तोच प्रश्न पडलाय. पण एवढंच आहे की ते शोधण्याची माझी पद्धत आणि तुमची पद्धत वेगळी आहे. मनात येणाऱ्या शंका वेगळ्या आहेत. हे कसं झालं
यापेक्षा हे कुणी केलं हे जर शोधलं ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हो ना माधव? निलिमा, तुझे पद्धती वेगळे असत, पण हाय जा काय चालला हा ना ता आमका आमच्या पद्धतीने निस्तरू दे. मी अडवतच नाहीये तुम्हाला, पण तुम्हीही मला अडवू नका. अरे सुशल्या एकटाच हा घरात, आणि दागिने पण हत घरात. त्याने चोरलं तर सरिता, सुषमा असं का करेल? इतके दिवस झाले तिला घरात येऊन, पण आजपर्यंत कुठल्याही वस्तूला तिने हात लावलेला मला तरी दिसलं नाही. कोणी काय सांगून चोरी करता? मी आज जाऊन बघू का? तू थयाच बस. तुम्ही माझ्यावर रागवलाय काय? मी खरं सांगते, मी काय केलं नाही. जेवणात आळव. यमुना, कळलं आम्हाला तू काहीही केलेलं नाही आणि आम्ही तुला बोलणारी नाही. हा? पण तू आज जाऊ नको. माधव, तू सुद्धा. अगं तूच म्हणतेस ना, डोळ्यांना जे दिसेल ना त्यावरच विश्वास ठेव. मग आता हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलं तर मी नाकारू शकत नाही ना. हो, पण ते दिसतंय त्यामागची कारणही शोधायला हवीत ना. मग तुला कळलंय का कारण? नाही, पण मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम आहे. हे कोणीतरी मुद्दामच करते. पण तुम्ही जर असे घाबरलात तर हे जे कोणी करतो आहे त्याला तुमच्या या वीक पॉइंटचा फायदा घेता येईल. मामा, मला भूक लागली. मला पण. मग काय आता इथे उपाशीच राहणार आहात का? की कोणी जेवण आणून देणार आहे इथे? आपल्यालाच काहीतरी करायला हवं ना. प्लीज आज जाऊया. अभिरामा, तू हयच थांब. माझी शपथ हा तुका. आज जाऊन कोण सोंड पेटवणार? परत काहीतरी झाला तर? यमुना, तू येतेस माझ्या बरोबर? यमुना, काल तुम्हीच होतास ना आत. पण मी काय केलं नाही. निलिमा वहिनी, तुम्ही होताय ना तिथं? हो, मी होते तिथे आणि मला माहितीये तू काहीही केलेलं नाही. एवढा कळता ना? मग हा कसा झाला हा नाही कळत? नाही, अजून कळलेलं नाही, पण मी कारण नक्कीच शोधून काढेन. मामा, मला खरंच भूक लागली. आर्चीस, लहान आहेस का तू? प्रत्येक गोष्ट सांगायची का तुला? समजावायची? भूक लागली आहे ना, मग आज जाऊ शकतोस तू. हो. अर्चिस, थांब जा. गुड माधव. लिटरेचरचा प्रोफेसर कल्पना विश्व मांडतोय स्टुडंट समोर, आणि आता कल्पना आणि सत्य याच्यातला फरकच कळत नाहीये त्याला. कल्पनेतल्या गोष्टी सत्यात उतरताना दिसायला लागल्या ना की सगळ्यावर विश्वास बसायला लागतो, अगदी न दिसणाऱ्या गोष्टींवर सुद्धा. चांगलं वाक्य तुझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी वापर. लीमा, प्लीज माधव, मलाही भूक लागली. पूर्वा, गणेश, तुम्हालाही भूक लागली आहे ना? नाही, त्यांका नाही भूक लागली. पूर्वानी सांगितलंय मगाशी, आणि गणेशनेही काही खाल्लेलं नाही. अभिराम, मला पण भूक लागली. मी करते काहीतरी. वहिनी, आऊ दे प्लीज, नको जाऊ. अभिराम, अशा लहान सहान गोष्टींना दुजोरा देत बसलास तर मग तू तुझी स्वप्न कशी पूर्ण करणार आहेस?
कायच खाल्लेला नसात कुणी, म्हणून पोहे केले, खाऊन घेवा. एखाद्या माणसाबद्दल आपण काय विचार करत असतो आणि एखादी व्यक्ती मुळात कशी असते हे समजून घ्यायला हवं ना. आर्चिस, भूक लागली आहे ना तुला? आर्चिसा, ते पोहे खाऊ नको तू. त्या पोळ्यात काहीतरी टाकलेला असायचा. आधीच आमच्या जीवावर उठला हा. कुणी काय खाल्लेला नाही हा ना, म्हणून बनवलंय. थँक्स सुषमा, मी खाणार आहे. आर्चिस, पूर्वा, गणेश, तुम्हालाही भूक लागली असेल ना? तुम्ही कोणी एक माझा काय ऐकणार नाही, मी पण तुमचं काय ऐकूच नाही. माका पण भूक लागलेली हा. आई तुम्ही? माका नको त्याच्या हातचा काय, त्यापेक्षा मी ईश घेईन. आई, माधव, मला माहितीये तुझ्याच्यानी भूक कंट्रोल होणार नाही. दुपारचं जेवण बनव तुमच्यासाठी. तुझ्याच नरड्यात घालता जेवण. तुझी नाटकं किती चालली आहेत माहित नाही आमका. तुझ्या आवशीन असाच गोड गोड बोलान माझ्या भोवाक नादाक लावलंय, आणि आता तू गोड गोड बोलान हे असं खाऊक घालून घर लुबाडू बघतस. बघितलंस वहिनी, एवढा केला तरी यांका त्रासच होतो माझो. सुषमा, जाऊ दे ते का त्रास होता ह्या कळता हा ना. मग जा हायसून या घरातून. माधव, खूप झालं, इथे थांबून काही होणार नाही. आज चल. नाही नीलिम, तू थांब इथे. तुला थांबायचं असेल तर तूच थांब. आर्चिस, आर्चिस, थांब जरा. ठीक आहे. हात अण्णा आहेत. ते दिसतायत मला. हो, ते दिसतायत मला. काय म्हणलंस अण्णा? बघ सरिता, या मेला काही फरक पडता काय? दगडासारखं उभा. बघतस काय असो माझ्याकडे? घराचा हाय वाटोळ हो गेला तरी तो सुधरत नाही. दत्ता, दत्ता, बाबा, काका, अरे दत्ता, 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 सोड. दत्ता, सर लागेल त्याला. गपरा, अरे त्याला लागेल. तुम्ही किती नाकारलं तरी अण्णा घरातच आहे. त्याका काही लागणार नाही. आता निस्को झालो यो, काय फरक पडत नाही त्याका. कित्याक करतस?
काय पाप केल्या जी आमका ही अशी फळा भोगूची लागत. तू नीत असतोस ना, तुझ्या या बापाशी काय पण केलं असतं, काय पण तू ह्यो असतो. सांग माका काय काय मारायचा मी? अरे या घरासाठी सगळा केला, सगळा. पण बाप म्हणून हारले रे मी. माझ्या लेखक सुधरू शकलं नाही. हात सोडताय तुमका. आजवर तुझ्या बापाने या घरासाठी सगळं केलं. आज त्याका या घराची काळजी वाटता आणि तू त्यांची अजून परीक्षा घेऊ नकोस. सुधार, नाहीतर एकदाचा जीव घे आमचा. दादा दादा तू रडू नको ना. रडू नकोस. ये बस बस इथे. हे दत्ता, दत्त्या, अरे तुझा सगळा त्रास कळतोय रे मला, पण असं त्याच्यावर रागवून तुला काही सोल्युशन सापडणार आहे का? दादा तू शांत हो. आणि त्याला असं मारत राहिलास ना तर तो तुझं कधीही ऐकणार नाही. माझ्याकडून काय कमी पडतं रे? दत्त्या, तुझ्याकडून काही कमी पडलेलं नाही. अरे पण हे वयच असं असतं. मी बोलेन गणेशशी, तू काळजी करू नकोस. हा दत्ता, तू त्रास करून घेऊ नको. या सगळ्यावर काहीतरी उपाय बघू कोयो. इतकी बिराडण आणली पण त्यांचा सगळं नीट चालला होता. पण माझ्या पोरांच्या संसारात कोणाची नजर लागली हा? रघु काका, यावर रघु का? या. नाही, मी आत येऊचंय नाही. रघु भाऊजी, या घरात माका सगळा कळला. माझ्यापासून आणि त्याच्यापासून काही एक दडण रावाचा नाही. माका सगळा कळला म्हणून मी इलं. विचित्राचा या महाभयंकरा मी आधीच तुमका सांगितलेलं आहे. आमका काय करू आता सांगा. कोणता सापडला काय त्या शोधी होत्या आता तुमच्या नात्या गोत्यातला आजूबाजूचा वावरणारा त्या शक्तीशी बोलणारा कोणता सापडला? म्हणजे काय हा या? म्हणजे हेंका माहिती नाही? ह्याचा कोण काय करता हा तर तुमच्याच घरातला हा, तुमच्याच नात्या गोत्यातला त्या शक्तीशी बोलणारा. हो ना. तुम्ही शोधा. रघुजी, काय तर करा हो. या घरात राहून कठीण झाला. एक दिवस कोणतरी जायच. मी हात जोडते तुमच्या, काहीतरी करावं. मी सांगते तो उपाय करशात. होय, मग सांगशाल त्या करत.
दत्ता आत्ताच्या आत्ता ह्या झाड तोडून टाक. सगळा व्यवस्थित जाताला ताबडतोब झाड तोडून टाक. नाथा 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 हिलाय कुराड खाया. हा देते. दत्ता दत्ता काय झाला? हे बांगड्यांचा आवाज येता. कोण याय थांबा नका, कोण याय थांबा नका. हैसून जाया, हैसून जाया.